आज आपण सगळ्यांनी आपले जे बोर्ड आहे ते वर असे व्यवस्थित ठेवायचे आहेत आणि संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या वैद्यकीय संघटना असतील, इतरही जे सुजाण नागरिक आहे यांच्या मार्फत जी कोलकात्याला एका महिला डॉक्टरसोबत अमानुष अत्याचार करून हत्या करण्यात आली आहे, त्याच्या निषेधार्थ इथे जमलो आहोत आणि खूप वाईट वाटते। नुकताच आपण 78वा भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहोत। येणाऱ्या 2 दिवसावर आपल्याकडे रक्षाबंधन एक पवित्र पर्व आपण साजरा करतो आहोत आणि एका बहिणीची आपण अब्रू आज चांगली ठेवू शकलो नाही, सुव्यवस्थित ठेवू शकलो नाही। आपली कायदा आणि सुव्यवस्था कुठे आहे, तिची लक्तरे टांगल्या गेलेली आहेत। जागतिक अर्थसत्ता 4थ्या नंबरवर असताना आपल्या भारतामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही आणि केंद्र आणि राज्य सरकार काय करत आहे, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। हा प्रत्येक स्त्रीच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, अस्मितेचा प्रश्न आहे। तर आमची शांततेच्या पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्था यंत्रणेला नम्र विनंती आहे की लवकरात लवकर हल्लेखोरांना कडक अंमलबजावणी करून त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करून समाजाला एक योग्य संदेश द्यावा, जेणेकरून जे वैद्यकीय व्यवस्था आहे पूर्ण भारतातली, ती जी माणुसकी जपते आहे, आरोग्य जपते सगळ्यांचं, तिला याच्यामधनं प्रोत्साहन मिळेल आणि काहीतरी एक चांगला संदेश पूर्ण समाजाला जाईल। धन्यवाद। आपल्या सर्वांना माहीतच आहे, आज पूर्ण वैद्यकीय परिवारातील सर्व लोक पूर्ण देशामधले अत्यंत आक्रोशामध्ये आहेत। सर्वांना हादरून टाकणारी जी घटना दिनांक 9 ऑगस्टला कलकत्ता येथे पदव्युत्तर शिक्षण घेणारी विद्यार्थिनी आणि तिच्यावरती जो अमानुष हल्ला झाला, तिचा खून करण्यात आला, तिच्यावर बलात्कार करण्यात आला, क्रूरतेची सगळी परिसीमा गाठण्यात आली, अत्यंत वाईट आणि निंदनीय अशी घटना झाली। स्वातंत्र्याचा 78वा वाढदिवस साजरा करत असताना तिरंगा सुद्धा लज्जेने मान खाली घालून आज उभा आहे। आपल्या देशासाठी आणि सर्वांसाठी अत्यंत शर्मेची ही घटना आहे। या प्रकाराचा निषेध करण्यासाठी आम्ही आज खूप मोठ्या संख्येने सर्व संघटनांना सोबत घेऊन, सर्व संघटना नेमा, IMA, IDA, होमिओपॅथी, त्याचप्रमाणे सर्व सामाजिक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने आज इथं उपस्थित आहोत आणि आमची अशी मागणी आहे की अशा प्रकारच्या घटना भविष्यामध्ये पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून शासनाने कठोर उपाययोजना केल्या पाहिजेत। त्याचप्रमाणे या प्रकरणातील दोषींना अत्यंत कडक असं शासन झालं पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये अशा प्रकारच्या घटना करायची कोणी हिम्मत करणार नाही।